11वीतील मुलीची गळफास घेऊन आत्महत्या। रविवारी दुपारी 12च्या सुमारास घरात कोणी नसताना तिनं छताच्या पंख्याला साडीच्या साह्यानं गळफास घेतलेल्या अवस्थेत ती आढळून आली। 11वीत शिकणाऱ्या एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलीनं राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे। ही घटना कुलकर्णी तांडा, हत्तूर तालुका, दक्षिण सोलापूर येथे रविवारी दुपारच्या सुमारास घडली। पूनम बाळू राठोड, वय वर्ष 17, राहणार कुलकर्णी तांडा, हत्तूर असं मयत तरुणीचं नाव आहे। पोलीस सूत्रांनुसार रविवारी दुपारी 12च्या सुमारास घरात कोणी नसताना तिनं छताच्या पंख्याला साडीच्या साह्यानं गळफास घेतला त्या अवस्थेत ती आढळून आली। तिला गळफासातून सोडवून वडिलांनी छत्रपती शिवाजी महाराज शासकीय रुग्णालयात दाखल केलं असता तिला डॉक्टरांनी उपचारापूर्वीच मृत घोषित केलं। पूनमचे आई वडील मजुरी करतात। पूनम 11वी इयत्तेत शिकत होती। घटनेच्या वेळी कुटुंबातील सदस्य हे कामानिमित्त बाहेर गेले होते, त्यावेळी ही घटना घडली, पण तिनं कोणत्या कारणामुळे आत्महत्या केली हे अद्याप समजू शकलं नाही। दरम्यान मयत पूनम हिच्या पश्चात आई वडील, 2 बहिणी आणि 1 भाऊ असा परिवार आहे। या घटनेची विजापूर नाका पोलिसात नोंद झाली असून अधिक तपास विलास घुगे हे करीत आहेत।